हे 2 दिवस चर्चेत असलेलं शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरण आता वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे। ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप शिल्पाच्या कुटुंबियांनी केलाय। शिल्पाने गळफास घेतला तेव्हा तिच्या बेडरूमचं दार खुलं होतं। वेळ मध्यरात्री 1:30ची होती। मग पती सचिन घरात असताना तो बेडरूममध्ये का नव्हता, असे काही मुद्दे पोलिसांच्या प्रथमदर्शनी पंचनाम्यामध्ये उजेडात आले। त्यातून धक्कादायक प्रकार म्हणजे शिल्पाचा पती सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल होता, हेही पोलिसांच्या तपासात उघडकीला आलंय। सध्या शिल्पाच्या प्रकरणात पती, सासू सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आतापर्यंतचा घटनाक्रम आणि तपासाबद्दल वाकडचे पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्याशी संवाद साधलाय नाझिम मुल्ला यांनी। वाकड पोलीस स्टेशनचे पीआय विठ्ठल साळुंखे साहेब। हॉस्पिटलमधून खबर आली की एका महिलेने आत्महत्या केलेली आहे, गळफास घेतलेला आहे। आम्ही ताबडतोब हॉस्पिटलला जाऊन अधिकची माहिती घेतली तेव्हा आम्हाला लक्षात आलं की एका 42 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। आमच्याकडे त्या महिलेचा भाऊ आला, त्या भावाने आमच्याकडे तक्रार दिलेली आहे। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही FIR रजिस्टर केलेली आहे। FIR मध्ये BNA चे कलम 108, BNA चे कलम 85, BNA चे कलम 3-5 अशा प्रकारे कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये जे फिर्यादीमध्ये आरोपी नमूद केलेले आहेत, मृतकाचा सासरा, सासू, पती आणि दीर, FIR दाखल केल्यानंतर यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्या अटकेनंतर आम्ही त्यांना रिमांड कामी माननीय न्यायालयासमोर हजर केला असता माननीय न्यायालयाने त्यांना 5 दिवसासाठीची पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे। या रिमांड दरम्यान पुढील तपास आम्ही करीत आहोत। आम्हाला घटनास्थळावर गेल्यानंतर अशी माहिती मिळाली की घटनास्थळावर हे सर्व आरोपी जे आम्ही आता अटक केलेले आहेत ते सर्व आरोपी हजर होते। घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा झालेला आहे, तो ऑन रेकॉर्ड आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा आमचा अधिकचा तपास सुरू आहे। पिंपरी चिंचवडच्या शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनीही गंभीर दखल घेतली आहे। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। शिल्पा गवारे या भाजप नगरसेविका स्नेहा कलाटे यांच्या नणंद आहेत। मुख्यमंत्र्यांनी स्नेहा कलाटे यांच्याशी फोनवरनं संवाद साधला। वाकडमध्ये 1.5 वर्षात अशा 2 घटना घडल्यात। मे 2025 मध्ये वैष्णवी हगवणे आणि आता शिल्पा गवारे या सासरच्या अमानुष छळाच्या बळी ठरल्यात। हा जाच कधी थांबणार असा प्रश्न शिल्पा यांची वहिनी स्नेहा यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला। आज रक्षाबंधन आहे अशी भावनिक साधही त्यांनी देवाभाऊंकडे घातली। त्यावेळी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। आज एवढंच आम्ही सगळे। नमस्ते सर, स्नेहा रंजित कलाटे बोलतेय, वाकड।